Hello and welcome back dear students. In today's lecture we are going to discuss about capacitance of parallel plate capacitor with dielectrics and without dielectrics. Okay, in previous lecture we have defined the capacitor and dielectrics. Okay, the first one is dielectrics. What is dielectric material? Dielectric कशाला म्हणतो आपण? Dielectric material is simply a non-conducting material or an insulator. ठीक है, but when it is placed in external electric field it gets polarized. जर तो इन्सुलेटर जरी असलं तर एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड मध्ये आपण जर त्याला प्लेस केलं तर ते पोलराइज होतो. ठीक आहे, वन साइड गेट्स पॉझिटिव्ह चार्जेस अँड अनदर साइड गेट्स निगेटिव्ह चार्जेस. तिथे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जेस सेपरेट होऊन जातात. ओके, तर तो जे मटेरियल असतो आपण त्याला डायइलेक्ट्रिक मटेरियल म्हणत असतो. आता त्याच्यानंतर आपण पाहिलेलं आहे कॅपॅसिटर. व्हॉट इज कॅपॅसिटर? Capacitor is a simple device consisting of two conductors or two conducting plates separated by a dielectric. ओके, दोन प्लेट्स असणारे, दोन कंडक्टिंग मटेरियल्स असणारे, ते दोघांच्या मध्ये इथे डायइलेक्ट्रिक मटेरियल असणारे. तर तो झालं विथ डायइलेक्ट्रिक. काय झालं तो? विथ डायइलेक्ट्रिक. आणि जर त्याच्यामध्ये तो डायइलेक्ट्रिक नसेल तर ते असणार आहे त्याच्यामध्ये विदाउट डायइलेक्ट्रिक्स. तर ते कॅपॅसिटन्स किती येणार आहे? विथ डायइलेक्ट्रिक्स किती असतो आणि विदाउट डायइलेक्ट्रिक्स किती असतो ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे, तर त्यामध्ये फर्स्ट थिंग आपल्याला काय करायचं आहे, कॅपॅसिटन्स ऑफ पॅरलल प्लेट कॅपॅसिटर विदाउट डायइलेक्ट्रिक्स, म्हणजे त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा डायइलेक्ट्रिक नसणार आहे त्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे, त्याचा कॅपॅसिटन्स किती असणार आहे, सी ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. ठीक आहे, तर त्यासाठी आपण काय करणार आहे, इथे दोन प्लेट्स कन्सिडर करणार आहे. कन्सिडर टू कंडक्टिंग प्लेट्स. ओके, कन्सिडर टू कंडक्टिंग प्लेट्स P1 and P2 both having same area. P1 is given पॉझिटिव्ह चार्जेस. याला P1 ला काय करायचं आहे, पॉझिटिव्ह चार्जेस द्यायचे. ठीक आहे, एक्सटर्नली आपण काय केलं, त्याला पॉझिटिव्हली चार्ज केलं. ओके, ड्यू टू इंडक्शन, म्हणजे इंडक्शनची प्रोसेस झाल्यानंतर, इंडक्शन काय असतो, जर एक बॉडी फुल चार्ज आहे आणि दुसरी बॉडी इन्सुलेटेड आहे, त्याच्यावर कोणताही टाईपचा चार्ज नाही आहे, तर त्याला जर आपल्याला चार्ज करायचं असेल तर सिम्पली काय करायचं, दोघांना कॉन्टॅक्टमध्ये नाही आणायचं, फक्त दोघांना जवळ करायचं, दोघांमध्ये काहीतरी डिस्टन्स ठेवायचं. तर त्यावेळेस जे चार्जेस असणार आहे, इथे पॉझिटिव्ह चार्जेस असणार आहे, तर याच्यातले निगेटिव्ह चार्जेस बाहेर येऊन जाणार आहे. ओके, तर ही जी प्रोसेस असते याला इंडक्शन म्हणत असतात. म्हणजे याच्यामध्ये काय होणार आहे, पॉझिटिव्ह चार्जेस असणार आहे, तर इथे P2 चे निगेटिव्ह चार्जेस जे असणार आहे ते इनर सरफेसला डिपॉझिट होऊन जाणार. ओके, निगेटिव्ह चार्जेस गेट्स accumulated in the inner surface. Okay, and the positive charges will be on opposite face. याच्या अपोजिट फेसवर पॉझिटिव्ह चार्जेस असणार आहे, बट वी डोंट रिक्वायर द पॉझिटिव्ह चार्जेस, हेन्स वी कनेक्ट द सेकंड फेस टू द ग्राउंड. याला काय करायचं आहे, ग्राउंड कनेक्ट करायचं आहे, मीन्स याला अर्थ कनेक्ट करायचं आहे. ठीक आहे, हे झाली त्याची अरेंजमेंट. बोथ द प्लेट्स आर सेपरेटेड बाय अ डिस्टन्स d. दोघांमध्ये सेपरेशन किती आहे, d एवढा आहे, स्मॉल d. ओके, तर याच्यामध्ये काय होणार आहे, हे जे इलेक्ट्रिक फील्ड असणार आहे, आता इथे काय झालेलं आहे, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जेस एकमेकांचे जवळ आहेत, इथे एक प्रकारची इलेक्ट्रिक फील्ड असणार आहे. इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन कुठं असणार आहे, फ्रॉम लेफ्ट टू राईट, दॅट इज पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह चार्ज. ओके, ही त्याची काय असणार आहे, इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन असणार आहे त्याच्यामध्ये. ओके, तर हे डेरिवेशन जर आपल्याला बघायचं असेल तर याच्या आधी आपल्याला काहीतरी फॉर्म्युलेज लागणार आहे, ते आपण इथे घेऊ. कोणते कोणते लागणार आहे, त्यामध्ये फर्स्ट थिंग, याच्या आधी जे गॉस लॉचा यूज करून प्लेन शीटसाठी, म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड आउटसाइड अ प्लेन चार्ज शीट, म्हणजे एक प्लेन चार्ज शीट असेल तर त्याच्या बाहेर इलेक्ट्रिक फील्ड किती असते, त्यासाठी आपण फॉर्म्युला घेतलेला आहे. काय आहे तो, E इज इक्वल्स टू सिग्मा अपॉन 2 एप्सिलॉन 0. गॉस लॉचे ॲप्लिकेशनमध्ये बघितलं आहे आपण. ठीक आहे, हे जे सिग्मा असतो, सिग्मा काय असतो याच्यामध्ये, सिग्मा इज सरफेस चार्ज डेन्सिटी. काय असतो हे, सरफेस चार्ज डेन्सिटी. सरफेस चार्ज डेन्सिटी मीन्स, सरफेस चार्ज डेन्सिटी म्हणजे काय असतो, याच्यामध्ये चार्ज पर युनिट एरिया. काय असतो, चार्ज पर युनिट एरिया, चार्ज अपॉन एरिया असतो. ओके,
त्याच्यानंतर अजून एक फॉर्म्युला लागणार आहे आपल्याला, ईचाच फॉर्म्युला. ई म्हणजे काय आहे, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी और सिम्पली इलेक्ट्रिक फील्ड. इलेक्ट्रिक फील्ड इन टर्म्स ऑफ पोटेन्शियल डिफरन्स, व्हीच्या फॉर्ममध्ये काय असतो, व्ही अपॉन डी. हा जे फॉर्म्युला आहे हा आपल्याला 11 स्टँडर्डचं जे इलेक्ट्रोस्टॅटिक्स आहे त्यामध्ये झालेलं आहे, आपण डिराईव्ह केलेलं आहे. म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड आणि इलेक्ट्रिक पोटेन्शियलमध्ये हा रिलेशन आहे, वेअर डी इज द सेपरेशन बिटवीन द टू कंडक्टर्स. ओके, त्याच्यानंतर हे झाली, एवढे फॉर्म्युला लागणार आहे आपल्याला. ओके, अजून काय लागले तर आपण ते डेरिव्हेशनच्या मध्ये बघू. तर याच्यामध्ये आपल्याला फर्स्ट थिंग काय करायचं आहे, इनसाइड द कंडक्टर और इनसाइड द कॅपॅसिटर इलेक्ट्रिक फील्ड किती आहे आणि आउटसाइड द कॅपॅसिटर इलेक्ट्रिक फील्ड किती आहे ते आपल्याला फाइंड आउट करायचं. आपण अगोदर काय करू, आउटर रिजन इलेक्ट्रिक फील्ड इन आउटर रिजन, इलेक्ट्रिक फील्ड इन आउटर रिजन, इन आउटर रिजन. आउटर रिजन मध्ये आपण काय करू, अगोदर इलेक्ट्रिक फील्ड किती आहे ते घेऊ, इलेक्ट्रिक फील्ड इन आउटर रिजन. तर त्यासाठी हे जे आउटर रिजन आहे कॅपॅसिटरला सोडून, तर इथे जे इलेक्ट्रिक फील्ड असणार आहे ते अपोजिटली डायरेक्टेड असणार आहे. ओके, फॉर एक्झाम्पल इथले जे इलेक्ट्रिक फील्ड असणार आहे हे लेफ्ट डायरेक्शनला असणार आहे आणि या साईडचे जे असणार आहे ते राईट डायरेक्शनमध्ये असणार आहे. ओके, तर याच्यामुळं जे टोटल इलेक्ट्रिक फील्ड मिळणार आहे आपल्याला ती किती असेल, इथे द नेट इलेक्ट्रिक फील्ड ई विल बी इक्वल्स टू, ईचा फॉर्म्युला काय घ्यायचा आहे इथे, सिग्मा अपॉन 2 एप्सिलॉन 0. किती घ्यायचा आहे इथे, सिग्मा अपॉन 2 एप्सिलॉन 0. हे पॉझिटिव्ह साठी झालं, प्लस याच्यामध्ये निगेटिव्ह पण काय करावं लागणार आहे आपल्याला, ऍड करावं लागणार आहे, सिग्मा अपॉन 2 एप्सिलॉन 0. म्हणजे आउटसाइड मध्ये ते अपोजिटली डायरेक्टेड आहे, म्हणजे इथे काय होणार आहे, प्लस मायनस गेट्स कॅन्सल, देअरफॉर ई विल बी इक्वल्स टू 0. म्हणजे आउटसाइड द कॅपॅसिटर किती असणार आहे ते, ई इज इक्वल्स टू 0. ओके, हा भेटला आपल्याला इथे. त्याच्यानंतर इलेक्ट्रिक फील्ड इन इनर रिजन, इलेक्ट्रिक फील्ड इन इनर रिजन, इन इनर और इंटेरियर, आपण त्याला इनर म्हणून, इनर रिजन. ठीक आहे, इनर रिजन. तर इनर रिजन मध्ये इलेक्ट्रिक फील्ड आता ते काय होणार आहे, आता याच्यामध्ये अपोजिटली डायरेक्टेड नाहीये, एकाच डायरेक्शन मध्ये आहे, म्हणून दोघांची काय होणार आहे, ॲडिशन कशी होणार आहे, ते प्लेट P1 साठी असणार आहे सिग्मा अपॉन 2 एप्सिलॉन 0 प्लस P2 साठी असणार आहे सिग्मा अपॉन 2 एप्सिलॉन 0. म्हणजे हे किती होणार आहे, वरचे दोघांचे डिनॉमिनेटर सेम आहे म्हणून काय होणार आहे, न्यूमरेटरची ॲडिशन, दॅट इज सिग्मा प्लस सिग्मा 2 सिग्मा अपॉन 2 एप्सिलॉन. म्हणजे इथे किती येणार, ई इज इक्वल्स टू, इथे 2 गेट्स कॅन्सल झाले म्हणजे काय आलं ते सिग्मा अपॉन एप्सिलॉन 0. बट सिग्मा इज द सरफेस चार्ज डेन्सिटी, आणि सरफेस चार्ज डेन्सिटी असेल तर इथे त्याचा काय असणार आहे, चार्ज पर युनिट एरिया असतो, म्हणून सिग्मा इक्वल्स टू किती घ्यायचा आहे इथे, सिग्मा इज इक्वल्स टू चार्ज क्यू डिवायडेड बाय एरिया ए. ही व्हॅल्यू काय करायची इथे पुट करायची, म्हणजे इथे काय मिळणार आपल्याला, सिग्माची व्हॅल्यू क्यू अपॉन ए आणि इथलं ऑलरेडी एप्सिलॉन 0. ओके, ही झाली ईची व्हॅल्यू. आता आपल्याला काय करायचं आहे, हे जे ईचा फॉर्म्युला आहे हा इथे यूज करायचा आहे, बट इथे लिहितो मी, बट ई इज इक्वल्स टू व्ही अपॉन डी. ओके, याच्यावरून व्ही किती येणार आहे, व्ही इज इक्वल्स टू ई इंटू डी. ओके, आणि ईची व्हॅल्यू आपल्याला इथे फाइंड आउट केलेली आपण किती असते ते, ई इज इक्वल्स टू क्यू अपॉन ए एप्सिलॉन 0, क्यू अपॉन ए एप्सिलॉन 0 इंटू हा डी मल्टिप्लाय. ठीक आहे, आणि याच्यावरून आपल्याला काय करायचं आहे, कॅपॅसिटन्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. म्हणजे कसं, वी नो दॅट आपल्याला काय माहीत आहे, सी इक्वल्स टू क्यू अपॉन व्ही, दॅट इज कॅपॅसिटन्स इज इक्वल्स टू चार्ज पर युनिट पोटेन्शियल डिफरन्स. सी इज इक्वल्स टू क्यू ॲज इट इज, व्हीची व्हॅल्यू किती आलेली आहे ते क्यू डी अपॉन ए एप्सिलॉन 0. ओके, क्यू गेट्स कॅन्सल, इथे काय आलं 1 अपॉन डी अपॉन ए एप्सिलॉन 0. म्हणजे हा वर घेतलं तर काय होणार आहे इथे, सी इज इक्वल्स टू ए एप्सिलॉन 0 अपॉन डी. ओके, हा झाला कॅपॅसिटन्स ऑफ कॅपॅसिटर विदाउट डायइलेक्ट्रिक. याच्यामध्ये कोणत्या टाईपचा डायइलेक्ट्रिक होता का, नाही. हे झालं त्यासाठी फॉर्म्युला, सिंपल फॉर्म्युला आहे, सिंपल डेरिव्हेशन आहे. फक्त इनर रिजनमध्ये आणि आउटर रिजनमध्ये इलेक्ट्रिक फील्ड आउटरमध्ये 0 असते, इनरमध्ये दोघांची ॲडिशन होणार आहे. त्यामध्ये नंतर काय करायचं, सिग्माची व्हॅल्यू पुट करायची. सिग्माची व्हॅल्यू झाल्यानंतर आपल्याला हा
हा फॉर्म्युला कुठून इलेक्ट्रिक फील्ड आणि इलेक्ट्रिक पोटेन्शियलमधलं इथे यूज करायचा आहे आणि ती व्हॅल्यू फक्त कॅपॅसिटन्सचं जे फॉर्म्युला आहे त्याच्यामध्ये पुट करायचं. ठीक आहे, सिम्पल आहे, लिहून घ्या लवकर, स्क्रीन पॉज करा. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण नेक्स्ट घेऊ. नाव आवर नेक्स्ट टॉपिक इज कॅपॅसिटन्स ऑफ कॅपॅसिटर विथ अ डायइलेक्ट्रिक स्लॅब. मीन्स आता त्याच्यामध्ये 2 प्लेट्समध्ये आपल्याला डायइलेक्ट्रिक मटेरियलचा जे स्लॅब असणार आहे ते आपल्याला प्लेस करायचं आहे. त्यावेळेस कॅपॅसिटन्स किती असणार आहे ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे, फॉर दॅट पर्पज वी विल कन्सिडर 2 पॅरलल प्लेट्स. इथे आपण 2 पॅरलल प्लेट्स कन्सिडर करणार आहे. ओके, प्लेट्स P1 and P2 having the same area A. ओके, सेपरेटेड बाय अ डिस्टन्स D. दोघांमधलं इथं डिस्टन्स किती आहे, D एवढं दिलेलं आहे. ठीक आहे, द प्लेट P1 इज गिवन पॉझिटिव्ह चार्जेस. इथे P1 ला आपण पॉझिटिव्ह चार्जेस देणार आहे. ठीक आहे, एक्सटर्नली प्रोव्हाइड करणार. ओके, ड्यू टू इंडक्शन द प्लेट P2 गेट्स निगेटिव्ह चार्जेस ॲक्युम्युलेटेड इन इनर साइड. म्हणजे जे P2 असणार आहे इंडक्शनमुळे काय होणार आहे ते निगेटिव्ह चार्जेस येणार आहे. ओके, इनर सरफेसला निगेटिव्ह चार्ज अँड outer surface gets positive charges, but we do not require these positive charges, hence we get earth connected. Okay, now our next topic is capacitance of parallel plate capacitor with a dielectric slab. म्हणजे आता त्याच्यामध्ये डायइलेक्ट्रिक स्लॅब, डायइलेक्ट्रिक मटेरियल प्लेस करायचं आहे. ठीक आहे, फॉर दॅट पर्पज वी विल कन्सिडर 2 पॅरलल प्लेट्स P1 and P2. इथे आपण 2 पॅरलल प्लेट्स कन्सिडर करणार आहे, P1 and P2. P1 and P2. ओके, बोथ आर सेपरेटेड बाय अ डिस्टन्स D. दोघांमधलं डिस्टन्स किती घ्यायचं आहे इथे, D एवढं घ्यायचं आहे. ओके, द प्लेट P1 and P2 हॅव द सेम एरिया. दोघांचा एरिया पण काय आहे, सेम आहे. त्याच्यानंतर इथे काय असणार आहे, प्लेट P1 इज गिवन पॉझिटिव्ह चार्जेस. P1 ला आपण काय करणार आहे, पॉझिटिव्ह चार्जेस देणार आहे. ओके, ड्यू टू इंडक्शन प्लेट P2 इनर सरफेस ऑफ प्लेट P2 ॲक्वायर्स निगेटिव्ह चार्जेस. इंडक्शनमुळे काय होणार आहे इथे निगेटिव्ह चार्जेस येणार आहे इनर सरफेसला अँड आउटर सरफेस गेट्स पॉझिटिव्ह चार्जेस, पॉझिटिव्हली चार्ज ॲक्युम्युलेटेड. ओके, but we do not require these positive charges, hence इथे काय करायचं आपल्याला ते ग्राउंड अर्थ कनेक्ट करायचं. ओके, इथे आपण त्याला अर्थ कनेक्ट केलं. ठीक आहे, असं त्याला अर्थ कनेक्ट करायचं, ग्राउंड करायचं. त्यानंतर या केसमध्ये आपल्याला काय असणार आहे, इथे चार्जेस असणार आहे प्लस Q. ओके, इथे असणार आहे मायनस Q. या केसमध्ये, या सिच्युएशनमध्ये याची जे इलेक्ट्रिक फील्ड असणार आहे, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी E0 किती असणार आहे या केसमध्ये आपण आत्ताच फाइंड आउट केलं होतं. आउटसाईडला ते 0 असणार आहे, बट इनसाईडला काय असणार आहे, याची सिग्मा अपॉन 2 एप्सिलॉन 0, याची पण सिग्मा अपॉन 2 एप्सिलॉन 0. तर तिथे दोघांची ॲडिशन झाल्यानंतर 2 सिग्मा अपॉन 2 एप्सिलॉन 0, 2 गेट्स कॅन्सल, काय येणार आहे इथे सिग्मा अपॉन एप्सिलॉन 0. सिग्मा म्हणजे काय असतो, चार्ज पर युनिट एरिया. याचा चार्ज किती आहे Q, म्हणजे इथे प्लस Q डिवायडेड बाय एरिया A, चार्ज पर युनिट एरिया इंटू एप्सिलॉन 0. ठीक आहे, हे कधी आहे, ज्यावेळेस त्याच्यामध्ये कोणत्याही टाईपचं डायइलेक्ट्रिक मटेरियल नाही आहे त्यावेळेस. ठीक आहे, या केसमध्ये त्याची कॅपॅसिटी किती असणार आहे, कॅपॅसिटन्स C0 इज इक्वल्स टू Q अपॉन A एप्सिलॉन 0 इंटू D, सॉरी D अपॉन A एप्सिलॉन 0. आताच आपण फाइंड आउट केलं D अपॉन A एप्सिलॉन 0. ठीक आहे, त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, जर आपण याच्यामध्ये एक डायइलेक्ट्रिक स्लॅब प्लेस केलं, म्हणजे एक रेक्टँग्युलर मटेरियल आहे ते आपण जर इथे प्लेस केलं दोघांच्या मध्ये, इथे मी एक डायइलेक्ट्रिक स्लॅब घेतोय. ठीक आहे, तर हे जे डायइलेक्ट्रिक स्लॅब आहे, डायइलेक्ट्रिक मटेरियल आहे, तर हे मटेरियल प्लेस केल्यानंतर काय होणार आहे, इथे ड्यू टू इंडक्शन इथे आपण पोलरायझेशन होणार आहे. जर आपण डायइलेक्ट्रिक मटेरियल एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्डमध्ये प्लेस केलं तर तिथे पोलरायझेशन होतं. पोलरायझेशन होते म्हणजे काय होणार, इथे जिथे पॉझिटिव्ह सरफेस आहे तिथे काय कोणते चार्जेस येणार, निगेटिव्ह चार्जेस येणार. असे इथे निगेटिव्ह चार्जेस डिपॉझिट होणार. ओके, आणि जिथे पॉझिटिव्ह चार्जेस असणार आहे तिथे काय असणार आहे, जिथे निगेटिव्ह चार्जेस आहे तिथे पॉझिटिव्ह चार्जेस ॲक्युम्युलेट होणार. असं इथे पॉझिटिव्ह चार्जेस येऊन जाणार. ठीक आहे,
असे पॉझिटिव्ह चार्ज. म्हणजे हे जे निगेटिव्ह चार्जेस असणार आहे हे आपण -QP म्हणू. चार्जेस ड्यू टू पोलरायझेशन. इथे काय असणार आहे +QP, दॅट इज चार्जेस ड्यू टू पोलरायझेशन. ठीक आहे. तर ह्या केसमध्ये आता ज्यावेळेस डायइलेक्ट्रिक मटेरियल आपण एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्डमध्ये पुट करतो, प्लेस करतो, तर त्यावेळेस काय होणार आहे, जे इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन असते, म्हणजे ज्यावेळेस कोणत्याही टाईपचं इथे डायइलेक्ट्रिक मटेरियल नव्हतं, तर त्यावेळेस जे इलेक्ट्रिक फील्ड होती याच्यामधली इलेक्ट्रिक फील्ड, त्याची डायरेक्शन कुठं होती, फ्रॉम लेफ्ट टू राईट, E0 कधी, ज्यावेळेस आपण इनिशियल स्टेटला. ओके. त्याच्यानंतर ज्यावेळेस आपण हा डायइलेक्ट्रिक याच्यामध्ये प्लेस केल्यानंतर काय झालं, याचे जे निगेटिव्ह चार्जेस आहे ते इलेक्ट्रिक फील्डच्या अपोजिट डायरेक्शनमध्ये फ्लो व्हायला स्टार्ट होणार. ओके. अपोजिट डायरेक्शन म्हणजे कशी, आता इथे निगेटिव्ह अपोजिट डायरेक्शनमध्ये फ्लो होत आहे, म्हणजे एक प्रकारची फील्ड असणार आहे, ती असते पोलरायझेशन फील्ड. काय असते ती पोलरायझेशन फील्ड. आपण मागच्या लेक्चरला बघितलं आहे काय असते पोलरायझेशन फील्ड. इलेक्ट्रिक फील्ड, एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्डमध्ये ज्यावेळेस आपण एखादा डायइलेक्ट्रिक मटेरियल पुट करतो, प्लेस करतो, तर त्यावेळेस काय होतं, याचे अपोजिट डायरेक्शनमध्ये चार्जेस फ्लो होतात. त्याच्यामुळे काय असणार, इथे एक प्रकारची फील्ड क्रिएट होणार. अपोजिट ज्यावेळेस चार्जेस फ्लो होतात त्यावेळेस फील्ड क्रिएट होते, आणि ती फील्ड कशी असते, याची एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्डला अपोजिट डायरेक्शनमध्ये असते. ठीक आहे. तर ती जे एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड असणार आहे ड्यू टू पोलरायझेशन फील्ड, त्याला आपण काय म्हणू, पोलरायझेशन फील्ड किती येणार आहे, मग त्याचा फॉर्म्युला काय येणार इथे, EP इज इक्वल्स टू, इथून याच्यावरून सिग्मा अपॉन एप्सिलॉन 0 असणार आहे. तर इथे चार्ज अपॉन एरिया इंटू एप्सिलॉन 0 येत आहे, तर म्हणजे इथे काय येणार, चार्जेस QP अपॉन A एप्सिलॉन 0. दोघांचा एरिया सेम येणार आहे. जेवढं याची जे प्लेन मटेरियल घेतलं, प्लेट घेतलेली आहे, त्याचा आपल्याला स्लॅब घ्यायचा आहे, म्हणून त्याचा एरिया पण किती येणार आहे, सेम येणार. ठीक आहे. त्याच्यानंतर हे जे डायइलेक्ट्रिक मटेरियल आहे याच्यामध्ये नेट इलेक्ट्रिक फील्ड किती येणार आहे, आता एक्झॅक्टली EP एवढी असणार आहे का E0 एवढी असणार आहे, तर ती जी नेट इलेक्ट्रिक फील्ड असणार आहे, नेट इलेक्ट्रिक फील्ड इनसाइड द डायइलेक्ट्रिक स्लॅब. ओके. जे डायइलेक्ट्रिक स्लॅब आहे त्याच्यामध्ये इलेक्ट्रिक फील्ड किती येणार आहे ते आपण लिहिणार आहे ते. ठीक आहे. तर ती जे नेट इलेक्ट्रिक फील्ड असणार आहे त्याला आपण E म्हणू. E इज इक्वल्स टू किती असते ते, आता इथे E0 एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन काय आहे, फ्रॉम लेफ्ट टू राईट. जे पोलरायझेशन फील्ड आहे त्याची राईट टू लेफ्ट. तर याचं जे रिझल्टंट येणार आहे, म्हणजे याच्यामध्ये एक्झॅक्टली किती असणार आहे, ती असणार आहे E0 मायनस EP. म्हणजे एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्डमधून पोलरायझेशन फील्ड जर आपण सबट्रॅक्ट केली तर तेवढी फील्ड कुठं असणार आहे, याच्या डायइलेक्ट्रिक स्लॅबमध्ये असणार आहे. बट हे जे जर एखादा एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड आहे आणि त्यामध्ये आपण एक डायइलेक्ट्रिक मटेरियल प्लेस केलं, तर ते जे रिजन असतो, जेवढं रिजनमध्ये आपण डायइलेक्ट्रिक मटेरियल प्लेस केलेलं आहे त्या रिजनमध्ये इलेक्ट्रिक फील्ड किती असते, ती असते E0 अपॉन K. किती असते ती, E0 अपॉन K. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता इथे कन्सिडर करा का कोणत्याही प्रकारचे प्लेट्स नाही, फक्त एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड आहे आणि त्याच्यामध्ये आपण हा डायइलेक्ट्रिक प्लेस केलं. तर हा डायइलेक्ट्रिक प्लेस केल्यानंतर इथे हे जे मटेरियलचं रिजन आहे त्याच्यामध्ये इलेक्ट्रिक फील्ड रिड्यूस होऊन जाते. तर ते रिड्यूस किती होणार आहे, ते एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड डिवायडेड बाय K. हे जे K असतो याच्यामध्ये डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट. काय असतो हा, डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट. म्हणजे डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट एवढं काय होणार आहे, त्याच्यामध्ये रिडक्शन होणार आहे. ठीक आहे. हा डायरेक्टली फॉर्म्युला आलेला आहे. हे आपण डिराईव्ह करत नाही, काहीच नाही, डायरेक्टली दिलेलं आहे का एवढं एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्डमध्ये जर आपण डायइलेक्ट्रिक प्लेस केलं तर ते K जे असतो कॉन्स्टंट डिफरंट मटेरियलसाठी डिफरंट असतो तो. म्हणजे इथे फॉर एक्झाम्पल मायका असेल किंवा रबर असेल तर ते सगळ्यांची व्हॅल्यू किती असते, सेपरेट असते, कॉन्स्टंट असते एक. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण काय करणार इथे, हे झाली एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड किती येणार आहे, हे जे डायइलेक्ट्रिक स्लॅब आहे, डायइलेक्ट्रिक मटेरियल आहे त्याच्यामध्ये इलेक्ट्रिक फील्ड एवढी असणार. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण काय करणार, याच्यामध्ये व्हॅल्यू पुट करणार. तर E इज इक्वल्स टू, इथे व्हॅल्यू पुट केल्यानंतर E0ची व्हॅल्यू किती आहे,
क्यू अपॉन ए ॲप्सिलॉन झिरो, म्हणजे इथे काय येणार आहे ई झिरोची व्हॅल्यू पुट केली क्यू अपॉन ए ॲप्सिलॉन झिरो. ओके, त्याच्यानंतर इथे काय होणार आहे केनी इथे मल्टिप्लाय होऊन जाणार, म्हणजे याच्यावरून क्यू इज इक्वल्स टू किती येणार आहे, क्यू इज इक्वल्स टू ए के ई ॲप्सिलॉन झिरो. ठीक आहे, एवढं येणार आहे. क्यूचं आपलं इम्पॉर्टंट नाही आहे, फक्त हे एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड जे असणार आहे, सॉरी इलेक्ट्रिक फील्ड इनसाइड द डायइलेक्ट्रिक, ते आपल्याला इथे इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर जे पोटेन्शियल डिफरन्स असणार आहे, ओके, कशामध्ये, आता इथे ज्यावेळेस आपण कोणत्याही टाईपचं डायइलेक्ट्रिक मटेरियल नव्हतं तर त्याची एक फिक्स व्हॅल्यू होती, बट इथे ज्यावेळेस आपण हे डायइलेक्ट्रिक स्लॅब प्लेस करणार आहे तर इथे इलेक्ट्रिक फील्ड रिड्यूस होणार आहे, त्याच्यामुळे एक प्रकारचा पोटेन्शियल क्रिएट होणार आहे. तर ते जे पोटेन्शियल असणार आहे इलेक्ट्रिक पोटेन्शियल, ओके, तर ते इलेक्ट्रिक पोटेन्शियल किती असणार आहे, इलेक्ट्रिक पोटेन्शियल आता आपल्याला काय गरज पडली हे फाइंड आउट करायची, तर एकचसाठी घ्यायचं आहे कॅपॅसिटन्स, जे सी असतो ना, सीचा फॉर्म्युला काय असतो, सी इक्वल्स टू क्यू अपॉन व्ही, तर त्यासाठी आपल्याला हा व्ही लागत असतो, ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तर ते नेट इलेक्ट्रिक पोटेन्शियल किती असणार आहे, व्ही इज इक्वल्स टू, आता जर आपण पाहिलं तर हे जे डायइलेक्ट्रिक स्लॅबची थिकनेस राहिली होती, हे जे डायइलेक्ट्रिक स्लॅब आहे त्याची थिकनेस घ्यायची आहे ते टी एवढी थिकनेस. ठीक आहे, तर पोटेन्शियल डिफरन्सचा जे फॉर्म्युला आहे इन टर्म्स ऑफ इलेक्ट्रिक फील्ड, तर तो किती असतो, ई इज इक्वल्स टू व्ही अपॉन डी असतो, बरोबर ना, आताच आपण बघितलं आहे याच्या अगोदर. तर याच्यावरून व्ही किती असतो, व्ही इज इक्वल्स टू ई इंटू डी. ओके, इलेक्ट्रिक फील्ड इंटू डिस्टन्स बिटवीन द टू पोल्स और टू मटेरियल्स, टू कंडक्टिंग मटेरियल्स. ठीक आहे, तर याच्यामध्ये व्ही इक्वल्स टू किती येणार, आता एवढे रिजनमध्ये डायइलेक्ट्रिक स्लॅब सोडून दिलं तर याच्यामध्ये इलेक्ट्रिक फील्ड किती आहे, ती आहे ई झिरो. ओके, बट ई झिरो किती रिजनसाठी आहे, डी मधून टी एवढं सबट्रॅक्ट केल्यानंतर आपल्याला या रिजनमध्ये आपल्याला काय आहे इलेक्ट्रिक फील्ड तेवढी, म्हणून काय करायचं इथे डी मायनस टी करायचं. ओके, प्लस अजून इलेक्ट्रिक फील्ड कोणती आहे इथे, पोलरायझेशन फील्ड, दॅट इज ई पी. ओके, आता इथे ई पी घ्यावा लागणार आहे का, याच्यामध्ये ई पी एवढी इलेक्ट्रिक फील्ड आहे का, नाही, इथे नेट इलेक्ट्रिक फील्ड किती आहे, ई एवढी आहे, म्हणजे ई एवढी आली ना, म्हणजे एक्सटर्नलमधून पोलरायझेशन फील्ड केल्या सबट्रॅक्ट केल्यानंतर आपल्याला डायइलेक्ट्रिकची इलेक्ट्रिक फील्ड मिळते. इथे काय येणार आहे, ई येणार फक्त, इनटू हे किती रिजनसाठी इलेक्ट्रिक फील्ड असणार आहे, टी एवढे रिजनसाठी, म्हणजे किती येणार इथे ई इंटू टी. समजलं कसं घेतलं, इथे अगोदर काय केलं, जे आउटसाइड द डायइलेक्ट्रिक आहे त्याच्यामधली इलेक्ट्रिक फील्ड, त्याच्यामध्ये परत काय केलं, जे डायइलेक्ट्रिक मटेरियल आहे स्लॅब आहे त्याच्यामधलं जे इलेक्ट्रिक फील्ड असणार आहे ते इथे घेतले. ठीक आहे, तर त्याच्यानंतर काय करायचं आपल्याला ईची व्हॅल्यू पुट करायची. ईची व्हॅल्यू किती आहे ती, इथे ई झिरो ॲज इट इज घ्यायचं, ई झिरो इंटू डी मायनस टी. ओके, प्लस ई किती आलेला आहे इथे, ईची व्हॅल्यू ई इज इक्वल्स टू ई झिरो अपॉन के असतो, म्हणून काय करायचं इथे ई झिरो अपॉन के. ठीक आहे, आणि ब्रॅकेटमध्ये टी बाहेर यायचे. ठीक आहे, त्याच्यानंतर दोघांमध्ये कॉमन काय आहे ई झिरो, म्हणून व्ही इक्वल्स टू ई झिरो, ब्रॅकेटमध्ये काय येणार इथे डी मायनस टी, आणि इथे काय येणार आहे प्लस टी अपॉन के. ओके, त्याच्यानंतर ई झिरोची व्हॅल्यू पुट करायची. ई झिरोची व्हॅल्यू काय आहे, ई झिरो इज इक्वल्स टू क्यू अपॉन ए ॲप्सिलॉन झिरो. ठीक आहे, व्ही इज इक्वल्स टू क्यू अपॉन ए ॲप्सिलॉन झिरो. ओके, इंटू ब्रॅकेटमध्ये काय आहे डी मायनस टी प्लस टी अपॉन के. ओके, त्याच्यानंतर काय करायचं आपल्याला, जे कॅपॅसिटन्स असणार आहे कॅपॅसिटन्सचा फॉर्म्युला घ्यायचा, कॅपॅसिटन्स C इज इक्वल्स टू काय असतो क्यू अपॉन व्ही. ओके, इथे C इज इक्वल्स टू क्यू ॲज इट इज, व्हीची व्हॅल्यू किती आहे क्यू अपॉन ए ॲप्सिलॉन झिरो, ब्रॅकेटमध्ये इथे डी मायनस टी प्लस टी अपॉन के. ओके, हे पूर्ण टर्म डिवाइडला आहे. इथे काय होणार मग क्यू गेट्स कॅन्सल, इथे वन अपॉन ए ॲप्सिलॉन झिरो वर गेल्यानंतर काय होणार ते मल्टिप्लाय होणार, म्हणजे C इज इक्वल्स टू किती येणार ए ॲप्सिलॉन झिरो डिवायडेड बाय डी मायनस टी प्लस टी अपॉन के. ओके, हे झालं त्याचा कॅपॅसिटन्स वेन अ डायइलेक्ट्रिक इज इंट्रोड्यूस बिटवीन द प्लेट्स ऑफ द कॅपॅसिटर. ओके, ज्यावेळेस आपण एक डायइलेक्ट्रिक मटेरियल प्लेस करणार आहे त्यावेळेस कॅपॅसिटन्स किती चेंज होणार ए ॲप्सिलॉन झिरो अपॉन डी मायनस टी प्लस टी अपॉन के. ओके,
हे झालं त्याचा डेरिव्हेशन. वी विल डिस्कस सम स्पेशल केसेस. याच्यामध्ये आता जर डिफरंट केसेस जर बघितले तर त्यामध्ये फॉर्म्युला कसं चेंज होणार आहे ते आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे. स्पेशल केसेस. आता स्पेशल केसेसमध्ये फर्स्ट केस दिलेली आहे का जर आपण जे डायइलेक्ट्रिक मटेरियल घेत आहे तर त्याची थिकनेस जे दोन प्लेटची कॅपॅसिटर, दोन पॅरल प्लेट्स आहेत तेवढी घेतली. फॉर एक्झाम्पल जे डायइलेक्ट्रिक मटेरियल आहे ते असं मध्ये न प्लेस करता जेवढी याची थिकनेस आहे, दोघांमधलं डिस्टन्स आहे, ते सगळं काय केलं आपण डायइलेक्ट्रिक मटेरियलने भरून दिलं इथे. तर त्यावेळेस काय असणार आहे, या केसमध्ये जे थिकनेस असणार आहे, थिकनेस ऑफ डायइलेक्ट्रिक स्लॅब विल बी इक्वल्स टू डिस्टन्स बिटवीन टू पॅरल प्लेट्स. तर त्यावेळेस सी किती चेंज होणार आहे, सी विल बी इक्वल्स टू, इथे काय येणार आहे, ए ॲप्सिलॉन 0 ओके डिवायडेड बाय डी मायनस टी. आता दोन्ही इक्वल आहे म्हणजे इथे काय येणार, टी मायनस टी 0 होऊन जाणार आहे. इथे काय येणार, डी अपॉन के. डी अपॉन के, हा डी अपॉन के आहे, वर गेल्यानंतर काय होणार आहे, के अपॉन डी, दॅट इज सी इक्वल्स टू ए ॲप्सिलॉन 0 के अपॉन डी. ओके. आणि हा फॉर्म्युला आपण कुठं घेतलेला आहे, कॅपॅसिटन्स ऑफ पॅरलल प्लेट कॅपॅसिटर विदाउट डायइलेक्ट्रिक, म्हणजे हे काय येणार इथे, सी इज इक्वल्स टू C0. C इज इक्वल्स टू C0 इंटू के. ओके. म्हणजे ज्या वेळेस आपण एखाद्या एखाद्या कॅपॅसिटरमध्ये, पॅरलल प्लेट कॅपॅसिटरमध्ये जे डायइलेक्ट्रिक स्लॅब प्लेस करत असतो तर त्यावेळेस काय होणार आहे, के टाइम्स त्याचा कॅपॅसिटन्स वाढून जाणार आहे. ओके. के टाइम्स त्याचा कॅपॅसिटन्स वाढून जाणार आहे. केची व्हॅल्यू किती घेणार आहे याच्यावरून, मग C अपॉन C0. म्हणजे ज्यावेळेस आपण दोन प्लेट्समध्ये डायइलेक्ट्रिक मटेरियल प्लेस करतो तर जेवढं के जास्त असणार आहे तेवढं जास्त कॅपॅसिटन्स त्याचा इन्क्रीज होणार. ओके. नाव आवर नेक्स्ट केस इज इफ द कॅपॅसिटर इज फिल्ड विथ अ डायइलेक्ट्रिक स्लॅब ऑफ थिकनेस T1, T2 अँड T3. म्हणजे इथे काय केलं आपण, जे डायइलेक्ट्रिक स्लॅब आहे म्हणजे इथे काय केलं, डिफरंट कॅपॅसिटर्स घेतले, पण ते कॅपॅसिटरची थिकनेस कशी घेतली, फॉर एक्झाम्पल याची थिकनेस घेतली T1, त्यालाच परत कनेक्ट केलं, इथे त्याची सेकंड याच्यामध्ये थिकनेस घेतली T2 घेतली, त्याच्यानंतर परत थिकनेस चेंज केली, याची T3 घेतली. असं करत करत काय केलं आपण, n नंबर ऑफ डिफरंट कॅपॅसिटर्स कनेक्ट केले. ओके. तर ज्यावेळेस आपण असं करत करत लार्ज नंबरसाठी केलं आणि याची थिकनेस लार्जची TN घेतली आणि काय केलं, दोन्ही कनेक्ट केले. डिफरंट थिकनेस आहे म्हणून याचा डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट पण काय होणार, डिफरंट येणार. इथे K1 असणार आहे, इथे K2 असणार आहे, इथे K3 असणार आहे आणि n नंबरसाठी Kn असणार आहे. ओके. तर त्या केसमध्ये जे आपल्याला इथे जे फॉर्म्युला दिलेला आहे ते चेंज होऊन जाणार. चेंज कसं होणार, ते इथे येऊन जाणार, C इज इक्वल्स टू ए ॲप्सिलॉन 0. इथे काय येणार आहे, जसं आपण दोन प्लेट्समध्ये एवढं डिस्टन्स होतं म्हणून काय केलं, हा त्याचा फॉर्म्युला आला. तर इथे काय केलं आपण, जर ते चेंज केलं तर इथे काय येणार, T1 अपॉन K1 फर्स्टसाठी, सेकंडसाठी काय येणार T2 अपॉन K2 सेकंडसाठी, प्लस थर्डसाठी T3 अपॉन K3. असं करत करत काय होणार, ते पुढे जाणार. ठीक आहे. तर असं त्याच्यामध्ये फॉर्म्युला चेंज होणार. जर डिफरंट थिकनेसचे कॅपॅसिटर्स आपण कनेक्ट केले, सिरीजमध्ये कनेक्ट केले, तर त्यावेळेस एवढं चेंज त्याच्यामध्ये होणार. ठीक आहे. त्याच्यानंतर थर्ड आणि फोर्थ केस त्याच्यामध्ये बुकमध्ये दिलेले ॲज इट इज, फक्त काय करा तुम्ही लिहून घ्या, एवढं इम्पॉर्टंट नाही आहे ते. ठीक आहे. तर हे झालं कॅपॅसिटन्स ऑफ कॅपॅसिटर विथ अँड विदाऊट अ डायइलेक्ट्रिक स्लॅब. ओके. तर आजच्यासाठी फक्त एवढंच, बाकीचं आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये घेऊ. ठीक आहे. थँक्यू सो मच.